जय श्री कृष्ण मावशी। आज आपण हौशी अशा श्रीमती प्रभावती बाळकृष्ण मेहता माणगाव यांची ओळख करून घेणार आहोत। नुकतंच आदर्श महिला मंडळ माणगाव यांच्याकडून त्यांना आदर्श माता हा सन्मान भेटलेला आहे। चला तर आज त्यांचं आपण थोडीशी मत जाणून घेऊया। जय श्री कृष्ण मावशी, तुमच्या आयुष्यातील सर्वात गोड आठवण कोणती? माझ्या मुलाचं लग्न, त्याला 2 मुलं आहेत आणि पहिला विमानात झालेला प्रवास हा माझा खूप आहे। आणि नंतर सुद्धा आज मला 80 वर्ष पूर्ण झाली आणि माझ्या 3 मुलींनी मला 2 ज्योतिर्लिंग तिथे नेलं आणि तो प्रवास विमानात बसण्याचा चान्स मिळाला, ह्याच्यात मला खूप आनंद। समाजासाठी तुम्ही जे केलेले काम आहे त्यात तुमचा काय सहभाग होता? मी काही वर्ष पनवेलला होते। समाजाची सगळी लोक माझ्याकडे येतील, त्यांचा आदर, खाणं पिणं झोपणं सगळं माझ्याचकडे असायचं। 10 बाय 10ची माझ्याजवळ रूम होती, तेव्हा खूप जास्त हे नव्हतं माझ्याजवळ। तरीसुद्धा मी खाटेच्या तिथे गादी टाकून माझ्या मुलांना झोपवलं आहे आणि तरीसुद्धा मी त्यांना चांगलं पाहुणचार करून हे केलं आहे। आणि नंतर मी माणगावला आले। माणगावला सुधाभावी समाजाची भांडी ठेवत होत्या, त्यामुळे मी पण त्यांना बरोबरीने आम्ही दोघी करत होतो। ती भांडी कोणी मागायला आलं की मापून द्या, मापून ताब्यात घ्या, नंतर ती खराब असेल तर साफ करा आणि नंतर ती जागेवर करायचं, हे काम ह्याच्यातच मला समाधान वाटायचं। आजची जी तरुण पिढी आहे, तुमची नातवंड म्हणा काय म्हणा, त्यांना तुम्ही कोणता सल्ला द्याल? मोठे व्हा, खूप शिका, स्वतःच्या पायावर उभी राहा आणि समाजाचं नाव मोठं करा। माझा आदर करा, आईवडिलांचा आदर करणं हे खूप महत्त्वाचं आहे। कुटुंबासाठी तुमची वैयक्तिक इच्छा काय आहे? माझं घर बांधायला माझ्या मुलांनी आज घेतलं। माझा मुलगा, सून, मुली, जावई, नातवंड सगळी एक राहिली की मला समाधान मिळेल आणि त्याने मिळून मिसळूनच राहिलं पाहिजे। अजून कोणती एक गोष्ट आहे की जी तुम्हाला करायची आहे? माझ्या मुलाने घर बांधायला घेतलंय, ते अजून आणि आता लवकरात लवकर झालं तर मी तिथे राहायला गेले की मला ते समाधान मिळेल असं मला वाटतं। सखी मंच हे जे सगळे उपक्रम करते ते तुम्हाला आवडतात का? सखीचे कार्यक्रम खूप छान असतात। आत्ता जो कार्यक्रम झाला तो खूप छान झाला आणि तसंच सगळ्यांनी सहभाग घेऊन काम केलं। देवाकडे एकच प्रार्थना करायची संधी मिळाली तर ती काय असेल तुमची? हे परमेश्वरा, मला बसल्या जागी मरण दे आणि हीच माझी इच्छा आहे। प्रार्थना भगवंताला तीच प्रार्थना करते। धन्यवाद।